आकुवारे, त्याचबरोबर संजय मात्रे, दिनेश भाई मात्रे, त्याचबरोबर श्री पवन भुईर उद्योजक, अशा अनेक व्यक्तिमत्वाने उपेंद्र भुईर, उपेंद्र कोलाडकर या अनेकांनी या स्पर्धेला आपला मोलाचा वेळ दिला. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुरस्कर्ते, या स्पर्धेचे प्रायविजेकर पुरस्कर्ते अर्थात सिद्धजी बाटे यांच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण स्पर्धा आपण पाहिली. ज्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये जणू काही स्पर्धा पूर्णपणे एका शॉर्टेज मार्गाने निवडत चालली होती, परंतु अचूकरित्या ती स्पर्धा कुठेतरी तडजोड करता करता अगदी शेवटच्या निर्णय क्षणाला विजयाच्या दृष्टीने वाटचाल केली आणि तब्बल सेमीपर्यंत पोहोचणारा हा संघ डॅशिंग डोलवी, तदनंतर रामवाडी हा संघ देखील दुसऱ्या मॅच मध्ये थोडस बॅकफूट वरती जात असताना कमबॅक केला आणि तब्बल सेमीपर्यंत त्याने देखील एक चांगला खेळ करून संघाला या स्थितीपर्यंत पोहोचवला. तदनंतर आपण फायनलचा सत्र पाहिला. बाटेवाडा जो पाठच्या वर्षामध्ये विजेता संघ राहिला होता, तर 2025 मध्ये उपविजेता म्हणून लेखला गेलाय. थोडस फिल्डिंग मध्ये मिसिंग पाहायला मिळाल्या. आहे का तो पोरगा अवेलेबल? फिल्डर पवन भोईरला द्या. हॅलो, पवन भोईरला. हॅलो हॅलो प्रथमतः आपण चारी संघाच्या संघ मालकांनी आपापले खेळाडू घेऊन व्यासपीठाच्या समोर यायचंय. व्यासपीठाच्या समोर यायचंय, लाईनअप करून थांबायचंय. चला, माडिकवाडीचे सर्व खेळाडू, चारी संघाचे खेळाडू व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं, लाईनअप करून थांबायचंय. लवकर यायचंय. आपण बक्षीस वितरणाकडे वळतोय. शिवतेज मित्रमंडळ बाटेवाडा पेण आयोजित शिवतेज ट्रॉफी 2025 चा हा क्रिकेटचा
रणजी स्पर्धा आपण पाहिल्या आजच्या रात्रीमध्ये सकाळच्या सत्रापर्यंत स्पर्धा पोहोचली, परंतु उशीर का होईना आपण थोडासा वेळ जरूर घेतोय. शिवतेज ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या 32 संघांचं शिवतेज ट्रॉफीच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करूया. प्रथमतः आपण वैयक्तिक बक्षिसे या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्याने चोख कामगिरी पार पाडली ते 2 पंच, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. उल्लेखनीय 2 पंचांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रशांतजी बांदिवडेकर आणि नको बोलतायत ते आवाज. त्या दुसऱ्याचं नाव काय ह्याचं? वैयक्तिक बक्षिसाकडे आपण वळणार आहोत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, सर्वोत्कृष्ट फिल्डर आणि त्यानंतर सिरीज. पहिला दुसरा देतो, नंतर तिसरा चौथा तेच मीन्स. हॅलो, आपण नेहमी ठरल्याप्रमाणे माहिती असतात जो फायनल मारतो त्याची सेमीफायनल मध्ये जो हरलेला असतो त्याचा 3रा नंबर येतो, हे सर्वांना माहितीच आहे. आणि जो फायनल मध्ये हारतो त्याची सेमीफायनल ज्याची झालेली असते त्याचा 4था नंबर असतो. हे कंपल्सरी रूल्स आहेत, त्याप्रमाणे आपण हे नंबर्स काढलेले आहेत. त्यामुळे 4था नंबरचा पारितोषिक जातोय तो म्हणजे वक्रतुंड रामवाडी. चला का यायचं जोरात. खरं तुम्ही या स्पर्धेत येऊन जो आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल तुमचे हार्दिक स्वागत. या लाईनअप मध्ये या समोरच घ्या. आणि हॅलो, एक मिनिट ओके. प्रथम पारितोषिक देतील, त्याचं नाव सांग ना. 4थ्या नंबरचं पारितोषिक देतील तुम्ही देवेश पांग, त्यांच्या हस्ते त्यांना खाली दिलं तर बरं होईल. आणि ते पारितोषिक जाते ते म्हणजे वक्रतुंड रामवाडी. खरंच सुंदर असं परफॉर्मन्स पाहायला मिळालं. मात्र सेमीफायनल मध्ये थोडंसं त्यांना अपयश प्राप्त झालं आणि 4 नंबरचं बक्षीस प्राप्त झालं ते म्हणजे कपिल याच्या संघाला. त्याच्यामध्ये अजय असेल, विवेक असेल, ऋग्वेद असेल, भरपूर जण असे चांगले खेळाडू आहेत त्यामध्ये. असे सहकार्य आम्हाला वेळोवेळी करत राही, आम्हाला तुमच्याकडे अपेक्षा असेल. थँक्यू. ओके, वेलकम. आणि पुन्हा एकदा 3रा पारितोषिक जातोय, 3रा नंबर जातोय ते म्हणजे डॅशिंग डोलवी. डॅशिंग डोलवी आपल्या यायचं कलेक्टिव्ह पहिलं पारितोषिक घ्यायला. हॅलो, सुरेशजी वाटे माझे प्रिय मित्र, बाळपणाचे मित्र, त्यांच्या हातून 3ऱ्या नंबरचं पारितोषिक दिलं जातं डॅशिंग डोलवी या संघाला. खरं समीसचा हा संघ, समीस दिसत नाहीस, ये ना जवळ, ये ना का थांबताय? समीस थोडासा आज कमी पडला म्हणून तर थोडासा अपयश प्राप्त झाला असं मला वाटतंय. अन्यथा त्याचा परफॉर्मन्स म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या लेवलचा प्लेअर आहे तो. बरेच टुर्नामेंट मध्ये तो चांगले पारितोषिक मिळवत असतो. पुन्हा एकदा तुमचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. तत्पूर्वी आपण दुसऱ्या पहिल्या नंबरचा पारितोषिक देण्याच्या आधी आपण जरा वैयक्तिक पारितोषिकाकडे वळतोय. बेस्ट फिल्डरकडे आपण वळण्यात येतोय. बेस्ट फिल्डिंग मध्ये असे नामांकन 4-5 जणांचे होते, मग त्याच्यात भरपूर जणांचे असे विचार विनिमय झाले. जे बाटेवाड्या या संघाचे जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांच्या सर्वांचे व त्यांच्या मान्यवरांच्या सर्वांच्या संमतीने हे नंबर्स काढण्यात आलेले आहेत. आणि जे याच्यामध्ये डिक्लेअर केले, ज्याने जो स्कोअर केलेला आहे, बॉलिंग केलेली आहे, वैयक्तिक जसा परफॉर्मन्स दाखवला आहे त्याप्रमाणे हे नंबर देण्यात आलेले आहेत. तत्पूर्वी आपण प्रथम बेस्ट फिल्डरचा पारितोषिक जातोय तो म्हणजे कुशल माली. खरं सुंदर असं क्षेत्रक्षण त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. अतिशय सुंदर अशा बाउंड्रीज त्यांनी सेव्ह केल्या होत्या. खरंच वैयक्तिक पारितोषिक जातोय. सुंदर असं परफॉर्मन्स त्याच्या आपण पाहिलं. सुंदर असं क्षेत्रक्षण, जे शुअर 4 होते असे ते 4 त्याने आडून आपल्या संघाला पूर्णपणे चांगल्या स्थितीत पोहोचवण्याचं कार्य केलं ते म्हणजे कुशल माली. बेस्ट बॉलरकडे आपण प्रथम बोलतोय. बेस्ट बॉलर खरंच रनरअप होते, भरपूर जण रनरअप होते. नाव घ्याल तेवढे कमी, तुम्हाला सुद्धा माहिती होतं, पण कधीतरी एखाद 2 बॉलनी वरचढ होतो, हे नेहमीच घडलेलं आहे. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलरचा पारितोषिक जातो तो महाडिकवाडी संघाचा राहुल नसून शहबाज वांगे.
तसा मी जाणार होतो बाळूचा पण ना मुद्दाम. अरे द्या ना तुम्ही, तुम्ही पण द्या ना, या ना तुम्ही पण या ना. ओके ओके. खरंच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वेळोवेळी. सहबाज भांगी तुझं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. त्यानंतर आपण बेस्ट बॅट्समनकडे वळतो. बेस्ट बॅट्समन हे सुद्धा नामांकन भरपूर जणांमध्ये जरा वरचढ चालू होतं. त्यामध्ये एकाची बॅटिंग जरा थोडं काही पॉईंट्समुळे जास्त झालं असल्यामुळे आपण त्याला हे पारितोषिक देतोय. आणि बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक जाते तो म्हणजे नाव काय लिहिलंय बघ, हेच नाव आहे ना असं, ते चुकीचं लिहिलंय. थोडंसं नाव लिहिण्यामध्ये थोडा फरक झाला होता, पण मी ते कन्फर्मेशन केलं आणि सांगतो पुन्हा एकदा. बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक जातो ते म्हणजे धोत्रे. खरं सुंदर असे फटकेबाजी आपल्याला त्याच्या पायातून पाहिलं. विवेक नाव आहे ना त्याचा, विवेक धोत्रे ना. यस, सुंदर असं त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असे फटके, खरंच त्याचे कट शॉट, टॅप शॉट आणि चालेल पायात घातलेच चालेल, कारण त्याचा परफॉर्मन्स तसा सुंदर होता. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी इनिंग स्कोर केलेला आहे आणि मॅच मध्ये त्याने आपल्या संघाला नामांकित ठेवलेलं आहे असा विवेक धोत्रे. तत्पूर्वी आपण परत एकदा पारितोषिकांकडे वळतो. सेकंड प्राइज, सेकंड रनर, फर्स्ट रनरअपचा जो प्राइज जातोय तो जातोय म्हणजे आपला संघ जो सर्वांचा नामांकन. गेल्या वर्षी जो पहिल्या नंबरचा पारितोषिक मिळाला, थोडासा अपयश घ्यायला लागलं आणि मात्र सेकंड नंबरचा फर्स्ट रनरचा पारितोषिक जातो म्हणजे शिवतेज बाटेवाडा. चला यायचं आणि आपलं पारितोषिक बाबू घ्यायचं. या सर्वांनी या पुढे असून ते काय होते या हे तुम्ही सर्वांनी या. शिवतेजचे जेवढे कार्यकर्ते सपोर्टर्स आहे सगळ्यांनी यायचंय. हा सर्वांचा यश आहे, सर्वांच्या याच्यामध्ये हे बाळा गौरव वगैरे सगळे चला सर्वांनी यायचंय, छोटे मोठे सर्वांनी यायचंय. हा सर्वांचं यश आहे, सर्वांची मेहनत आहे, त्याचा हा फळ मिळालेला आपल्या संघाला. हे न विसरण्यासारखी गोष्ट आहे. हे धाव ढोळ्या. ए सूर्या तू पण घ्या सूर्या. नाही असून दे, जा थांब. हे थांब सुरेशला घ्या, सुरेशला घ्या. हा अच्छा काढा फोटो. शेवटच्या चेंडूपर्यंत अतिशय प्रेक्षणीय अशी मॅच पाहायला मिळाली शिवतेज बाटेवाडा आणि माडिकवाडी या संघामध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नव्हतं कोण जिंकेल कोण हारेल. त्यामध्ये आता प्रथम पारितोषिक देण्याच्या तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द सिरीज कडे वळतोय. हा नामांकन म्हणजे अख्ख्या टुर्नामेंट मधला सर्वात मोठं नामांकन असतं मला असं वाटते. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. बेस्ट बॉलर असो, बेस्ट बॅट्समन असो किंवा बेस्ट फिल्डर असो, पण तत्पूर्वी सर्वात महत्वाचं पारितोषिक असतं म्हणजे बरेच ठिकाणी बाईक पाहायला भेटतात, मोठमोठे प्राइजेस असतात. पण आपण आपल्या टुर्नामेंट प्रमाणे आपण आपल्या टुर्नामेंटची जी कुवत असते त्याप्रमाणे आपण हे पारितोषिक ठेवत असतो. तत्पूर्वी आपण चारही संघांचा विचार विनिमय केला आणि त्यातनं आपण कॅल्क्युलेशन करून थोडासा पॉईंटनी एक फक्त खेळाडू जास्त पॉइंटेड झाला त्याला आपण पारितोषिक देतोय. तर तो पारितोषिक जातो तो म्हणजे महाडिकवाडी संघाचा नसून शिवतेज बाटेवाडी संघाचा असेल ओमकार पाटील. खरं सुंदर अशी त्याची फटकेबाजी, क्षेत्ररक्षण म्हणावं, गोलंदाजी म्हणावी किंवा बॅटिंग म्हणावी, अतिशय सुंदर अशी त्याची कार्यगती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच कर्तृत्वावर त्याला हे पारितोषिक प्राप्त झालंय तो म्हणजे ओमकार पाटील. चला आणि प्रथम पारितोषिक जातोय आता. सर्वांनाच माहिती या वर्षाचे 2025 माझे प्रथम रनरअप असणारे आपला म्हणजे सर्वांचा लाडका संघ, पेणमध्ये नव्हे तर पेणच्या बाहेर त्यांनी नावलौकिक झालेला असा नामांकन संघ. अतिशय पारितोषिक म्हणजे जवळजवळ तुम्ही पाहायला गेलात तर त्या संघाकडे बरेच वर्षापासून डे नाईटचे भरपूर पारितोषिक असलेला आपला सगळ्यांचा लाडका आवडता संघ तो म्हणजे महाडिकवाडी संघ. 3 चेअर्स ऑफ महाडिकवाडी. कमान कलेक्टर ट्रॉफी या भाऊ राहुल या सर्वांनी यायचं. सहबाज हे ना माडिक या ना सर्वांनी. भाऊ ये काय तर कपडे सांभाळतोस ये. चल ये, चल लवकर ये, चल. चला सर्वांनी घ्यायचं. खरंच सुंदर असे आपण सहकार्य केलं. तुमच्या सहकार्याने हे सामने अतिशय
प्रेक्षणीय असे आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मला एकाचं कौतुक करायचं राहिलंय आणि ते मी करणार आहे. शीतल बाटेवाडा संघाकडून मला सांगण्यात आलं होतं, SS लाईव्ह जो लेजेंड मोठा क्रिकेटर आहे, माझा लाडका क्रिकेटर आहे, त्याची किपिंग बघायला तर त्याच्या हातनं बॉल जाणं मला नाही वाटत नाही. तर क्लोज किपिंग एवढी सुंदर करतो का एखादा अंगाने बारीक असेल ना त्याला लाजवण्या एवढी भारी त्याची किपिंग असते. मी त्याला पाहिलेलं आहे. आणि फटकेबाजी बघाल तर सुंदरशी एकदा बसला ना का षटकार असतो तो आमचा लाडका समजून जायचंय. ओके, थँक्यू.